इकडे बाजार समितीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आपल्या आदरणीय शेळके साहेबांचा, तहसीलदार साहेबांचा फोन लागत नाही. तुम्ही ऑफिसला आहात का? ऐका ना मॅडम, अडचण अशी आहे की शेतकऱ्यांचं आंदोलन याच्यासाठी आहे. कदाचित विषय तुम्हाला माहीत असेल नसेल, तुम्हाला सांगतो. काही व्यापाऱ्यांनी, एका कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले. कायदेशीर प्रक्रिया करून सदर जो आडतदार आहे त्याच्या जमिनीवरती सरकारने बोजा चढवलेला आहे आणि ती लिलावाची प्रक्रिया आपल्याकडं पेंडिंग आहे. आणि त्यासाठी शेतकरी आता आमरण उपोषणाला बसलेत बाजार समितीच्या कार्यालयामध्ये जुन्नरच्या. प्रांत साहेबांशी आता आम्ही बोललोय, पण तहसीलदार साहेबांचा काही फोन लागत नाही. तुम्हाला विषय माहिती आहे? इथे या म्हणा तुम्ही. आपण जर इथे आला तर हा हरकत नाही. इथे या. नाही, आपण जर इथे आलात, शेतकऱ्यांना समजावून सांगितलं तर हे उपोषण मार्गी लागू शकतं. शेवटी प्रशासकीय काम म्हणून आपली ही जबाबदारी आहे. सभापती साहेब आहेत, आमचं सगळं संचालक मंडळ आहे. त्यांच्या उपोषणाबरोबर आहे. त्यांच्या उपोषण आम्हाला समर्थन आहे आमचं त्यांच्या उपोषणाला. आमचं देखील त्यांच्या उपोषणाला समर्थन होत नाही म्हणलं. आपण जर आलात तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो. शेतकऱ्यांना जर व्यवस्थित माहिती देऊन काही शब्द दिला तर ते उपोषण मागे घेतलं जाऊ शकेल अशी आमची अपेक्षा. हो, आपण किती वेळात येऊ शकता? लवकर या, लवकर. हे सगळे लोक उपाशी आहेत. तुम्ही लवकरात लवकर आहे मॅडम. म्हणजे प्रश्न शेतकरी आक्रमक आहे. आधी कोणाला तरी आपलं जो माणूस हा काम बघतो त्या कर्मचाऱ्याला सांगा की फाईल इकडे घेऊन या, तुम्ही बाजार समितीला या. लवकर या मॅडम. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी संघटनेचा कांद्याचे पैसे शेतकऱ्यांचा विमा, शेतकऱ्यांना विमा, शेतकऱ्यांना विमा, शेतकरी संघटनेचा, शेतकरी संघटनेचा, सगळ्या शेतकऱ्यांचा विजय असो. आम्हाला जर यांच्या बाबतीत काही गैरमत असतं, आम्ही इथे आलो नसतो. आम्ही पण शेतकरी आहोत आणि आम्ही शेतकरी म्हणूनच आलोय. हा प्रश्न निकाली काढणं गरजेचं आहे. राजाभाऊनी मागे ते फॉलोअप करत होते. बाजार समिती संचालक म्हणून, सभापती म्हणून आम्ही सगळेजण सपोर्ट करतोय. आता तहसीलदार मॅडम, RNT मॅडम येतील, आपण तो मार्गी लावू. सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कोणाच्या आणि तो माधुरी व्यापारी आहे, त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. मारायला येता का तुम्ही त्याच्या? नाही, कारवाई झाली पाहिजे. असं आपण कायदा हातात नाही घेतला पाहिजे. कायद्याने त्याला कारवाई करा. त्याने कायदा हातात घेतला चालतं का? तुम्ही रेटायला पाहिजे होतं पुढं कोर्टात. पिस्तूल लावलेलं कोणी पाहिलं? तुम्हाला कोणी पिस्तूल लावलं होतं? संतोष रामदास बरोबर यांनी. कुठे लावलं होतं पिस्तूल? ओतूरला. त्यांच्याकडे लायसन आहे पिस्तूलचं? ते नाही सांगता. ते नाही सांगता. तुम्हाला लावलं का किती दिवसापूर्वी? 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष झाले. पोलीस कंप्लेंट केली? दोन विषय वेगळे आहेत. एक तर त्यांच्याकडे लायसन आहे का नाही, असेल तर अशा प्रकार करायचं काही कारण नाही. आपण पोलीस कंप्लेंट कळवली पाहिजे, लायसन रद्द होईल. अगदी बरोबर आहे. वाणी साहेब अगदी बरोबर आहे. काय होतं, शेतकरी एकतर पहिल्यांदाच पैशाच्या व्यापारी घाबरलेला आहे आणि त्यातून काय होते, रात्रीच्या त्याला आपलं उपोषण सुटलं की डोमसे साहेबांच्या लेटर एवढ्यावर उतरलं पत्र द्या का असं घडलंय, पोलीस शोध घेतील. पिस्तूल दाखवलं असेल तर कारवाई होईल. असं जर माधुरी कोणी शांत डोक्याने माधुरी कोणी जर शेतकऱ्याला त्रास देत असेल, त्याच्या जीवाला डायरेक्ट धोका जर असेल तर फक्त शेतकऱ्यांनीच नाही, शेतकरी संघटनेने नाही तर तालुक्यातील सर्व जे काय आहे राजकीय पक्षाचे नेते यांनी शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी संबंधित जे काही अधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी निवेदन देणं गरजेचं आहे. कारण शेतकरी जगला तर जग टिकेल. शेतकऱ्याला जर तुम्ही जर रिव्हॉल्वर लावायला लागले, मारून टाकायला लागले तर तुम्ही शेतकरी नावाला तुम्हाला संपून टाकायची आहे का? महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ही एकमेव मार्केट कमिटी अशी आहे
की संचालक मंडळ सुद्धा आपल्यासोबत आहे. ते काय आपल्यावर मेहरबानी करत नाही, ती सगळी शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. आपल्याला न्याय पाहिजे. चांगलं काम केलं तर माऊली साहेब, काळे साहेब जिंदाबाद. नाही चांगलं काम केलं, निवडणूक पुढे आहेच आहे, आपण डोमशे साहेबांना विजय करू. आम्हाला देखील बाजार समितीचा अभिमान आहे. आज नारायणगाव बाजार समितीमध्ये उच्चांकी भाव धनामेथीला मिळत आहे आणि त्याला पूर्ण सिक्युरिटी शेतकऱ्यांना बाजार समिती, काळे साहेब असतील, माऊली शेठ असतील, ताजने साहेब असतील, सर्व संचालक मंडळ असेल, शेतकऱ्यांची पूर्ण जबाबदारी घेते. त्याच्याबद्दल आम्ही शेतकरी संघटना, मार्केट समितीचं व संचालक मंडळाचं अभिनंदनच करतो. परंतु हा जर माधुरी व्यापारी असेल, त्या व्यापाऱ्यावर 100% आपल्यासोबत बाजार समिती आहे, काळे साहेब आहेत. त्याचं लायसन रद्द केले ना, लायसन देखील रद्द झालं पाहिजे, त्याच्यावर कारवाई देखील रद्द केलेलंच आहे. साहेब आमचं म्हणणं या ठिकाणी आहे, बरं का, ज्या 2 शिवजन्मभूमीमध्ये महिने विलंब फार होतोय साहेब म्हटले. 2 महिन्यात आम्ही मागच्या वेळेस पुढच्या तरतूद नाही, 1 मिनिट तरतूद नाही बोललो, लिलाव लिलाव पण तो लवकर करा. 2 महिन्यात नाही, मला 1 मिनिट. नाही तर तुम्ही बाजार समितीच्या खात्यातून द्या. ऐका, अधिकार आम्हाला दिला असता तर कधीच केले. ऐका 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 बाजार समितीने बाजार समितीच्या पद्धतीने पैसे द्या. त्याचे पैसे ज्या वेळेस येतील त्याच ते बाजार समितीला द्या. माऊलीजी, तो बी अधिकार जर सरकारने दिला तर आम्ही देऊ. लगेच येतो. आम्हाला तरतूद दाखवा, लगेच येतो. हो माऊलीजी, हो माऊलीजी, ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव अखंड महाराष्ट्रात नाही तर आफ्रिका खंडामध्ये सगळ्यात उंचीवरती घेतलं जाते. आणि हो माऊलीजी, या ठिकाणी उपोषण करायची वेळ येते. हो माऊलीजी, तुम्हाला अशी विनंती आहे, पुढच्या पंचवार्षिकला राजू शेठ डोमशे यांना आपल्या पॅनलमध्ये घ्या. खुर्चीवर बसल्यावर सगळेजण राजा भाऊंच्या नेतृत्वाखालील पॅनल मध्ये जाऊ. आमचं काहीच म्हणणं नाही. खुर्चीवर बसल्यावर मला कुणाच्या पॅनल मध्ये जायचं नाही. परंतु यांनी खोटी आश्वासनं देऊ नका. तुमच्या खोट्या आश्वासनामुळे ना चांगले उमेदवार पडले. ते जर उमेदवार निवडून आले असते तर आम्ही ना महिन्याभराच्या खोटं आश्वासन कसं म्हणतात तुम्ही? तुम्ही विमा द्या लवकर आम्हाला. अर्धा मिनिट मला आता बोलू द्या राजा भाऊ. या देशाचं संविधान, या देशाचे कायदे तुम्ही आम्ही बनवले नाही. कायद्याने बघा, आता ग्रामपंचायतला 15 वित्त आयोग येतो. तो खर्च करायचा अधिकार सरपंचाला, ग्रामपंचायतीला आहे का? कसा करायचा हे त्यांनी सांगितलंय. त्याच पद्धतीनं बाजार समितीचा पैसा खर्च कसा करायचा, त्याचा निलाव कोणी करायचा, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. या पूर्व काळात आपल्या देशात, राज्यात खूप मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपन्यांमध्ये आपल्या लोकांचे पैसे गेले. त्याचे निलाव थांबलेले आहेत. 20-25 वर्ष निलाव झाले नाही. त्या कंपनीच्या प्रॉपर्टी आहेत, पण ते निलाव करायचा त्याच्यावरती अधिकारी नेमलाय. तो अधिकार आपल्याला नाही. म्हणजे कृपा करून गैरसमज. मी ऐका ना, माझ्या बाजार समितीची बाजू घ्यायची नाही. बाजार समितीनं आपलं जे कर्तव्य करायला पाहिजे, ज्याच्या जमिनीवरती बोजा चढवणं इथपर्यंत बाजार समितीची जबाबदारी आहे. ती क्लिअर कट झाली. आपल्याला मान्य, 7-12वरती बोजा आपल्याला दिसतोय. आपल्या देशामध्ये ही प्रक्रिया पार पाडण्याचा अधिकार हा महसूल विभागाला आहे. म्हणजे कलेक्टर, प्रांत आणि तहसीलदार यांना तो अधिकार दिला देते. आता त्याच्यामुळे तो अधिकार आपला नाही. कृपा करून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तो अधिकार ज्याला आहे त्यांनी ते केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी देखील आम्ही सगळे जर आता सांगितले, आम्ही फॉलोअप घेतो. अर्धा मिनिट मग घेतो. आम्ही फॉलोअप घेतोच आहे. तुमच्या समोर प्रांतांना फोन झालाय, तहसीलदार मॅडम येत आहेत. आम्ही शेतकरी म्हणून तुमच्या बरोबर आहोत. ही काय कुठली बाहेरची किंवा बिगर शेतकरी नाही. त्याच्यामुळे तशी कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. आणि राजा भाऊ अनावधानाने म्हटले का जाणीवपूर्वक माहित नाही. मी निवडून आला असतो ते विम्यासाठी तरतूद केली असती. आमचं हो साहेब प्रोसिडिंग आणून दाखवा. यांना 50 लाखाची तरतूद केलेली आहे. तुम्हाला ऑलरेडी केलेली आहे. सांगा बरं कोणाला तरी, त्यांना ती प्रत देऊन टाका. मागच्या वेळेला ती दिलेली आहे. आपले हात कायद्याने बांधलेले आहेत. डायरेक्टली आपल्याला विमा काढता येत नाही राजा भाऊ. त्याला पणन विभागाची, राज्य सरकारची परवानगी लागते. त्या परवानगीसाठी आपण पत्र दिलेलं खरंच प्रोव्हिजन आहे. मी त्यांच्या विरोधात निवडून आलो. सत्ता कोणाची नाही, तर इथं शेतकऱ्यांची सत्ता आहे. दादांचे असू द्या ना. दादांनी सांगितले ना, दादा लगेच म्हणतील कलेक्टर, प्रांत, दादा सुद्धा नाही, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बाहेर, चौकटीच्या बाहेर नाही. तुमच्या बरोबर आहे. आणि आता 1 मिनिट, आम्ही सगळे संचालक, नुसतं आम्ही सभापती नाही, आम्ही तरतूद केली. खोटं आश्वासन माझ्या आयुष्यात दिलं नाही. मला तर मार्केट कमिटी आपली असणार आहे.
की पहिला इन्शुरन्स दिलेलं. पण माऊली तुम्हाला अशी विनंती आहे, 2-4 महिन्यांनी काही सकारात्मक घडलं आणि राज्यामध्ये सत्तेमध्ये आलात तर काही कायदे बदलावे लागले तरी चालतील. शेतकऱ्यांना न्याय द्या. 100% कायदे बदलावे लागतील. कायदे मंडळात ते कायदे बदलले जातात. इथं बाजार समितीत बसून कायदे बदलेल मी करेल हे चुकीचं आहे. आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न 100%. 2-4 महिन्यांनी काही घडलं, विकास आघाडीची सत्ता आली तर आम्ही 500% त्याच्यासाठी प्रयत्न करू. एवढंच तुम्हाला पाहिजे ना. 100% आम्ही प्रयत्नशील राहू. अजून काय, कारण आम्ही तुमचे मतदार आहोत. 100% साहेब. आता शिवजन्मभूमीमध्ये हे जे काही आंदोलन चालू आहे त्यासाठी माऊली शेठ खंडगळे, परत काय आहेत, तालणे साहेब आहेत, सचिव कवडे साहेब आहेत, धनेश शेठ संचेती आहेत, सारंग शेठ गोलप आहेत, भास्कर शेठ गाडगे आहेत आणि मरबळ साहेब आहेत आणि बाजार समितीचे कासार साहेब आहेत, बाजार समितीचे सचिव, उपसचिव आणि जे काही आणि कोणाचं नाव उल्लेख जरी राहिला असेल तरी समजून घ्या, सर्वांचं नाव उल्लेख करणे शक्य नाही. आणि गोल्ड मेडलिस्ट केम्ब्रिज विद्यापीठात ज्यांना गोल्ड मेडल भेटले ते आपले सभापती संजय काळे साहेब आहेत. आणि सर्वात महत्वाचं का आता खंडगळे साहेबांनी सांगितलं का जी विम्याचा जो प्रश्न आहे त्यासाठी जी 50 लाखाची जी प्रोव्हिजन आहे ती काळे साहेबांनी म्हणजे कायद्याच्या बाहेर राहून त्यांनी कशी केली आम्हाला माहित नाही, परंतु शेतकऱ्याच्या हितासाठी घेतलेला निर्णय छत्रपतींच्या भूमीमध्ये त्यांनी दिलेला शब्द त्या ठिकाणी पाळलाय. तर शेतकऱ्यांच्या वतीने मी त्यांचं त्या निर्णयाचं स्वागतच करतो. सर्व संचालक मंडळ, पण संचालक मंडळ असताना सभापती साहेब मेन आम्ही तुमच्याकडे पाहतो निर्णय घेतात. त्या निर्णयास आम्ही विरोध करत नाही. कुणी विरोध केला म्हणून त्याला विरोध करायचा हा शेतकरी संघटना किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न नसतो. पण काय साहेब मागाशी मी तुम्हाला सांगितलं आपल्या बाजार समितीचं जे नाव आहे ते फार मोठे छत्रपतींचं त्या ठिकाणी गावगावात 7 समुद्र पलीकडे गेलाय. छत्रपतींनी शेतकऱ्यांवरती अजिबात अन्याय केला नाही, परंतु ही जी दिरंगाई होते याच्यामध्ये शेतकऱ्यांना वाटते का बाजार समिती शेतकऱ्यांवर कुठेतरी अन्याय करते. ही आमची भूमिका आहे. कारण साहजिक आहे आमचा तो गैरसमज असत तो होणं शक्य आहे. कारण 4 वर्षे झाली त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. कारवाई झाली नाही असं नाही तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करताय, परंतु आता तहसीलदारांचा फोन लागला नाही. आणि अनेक दिवसापासून जे बाजार समितीमध्ये मला वाटते कवडे साहेब मी तुम्हाला फोन केला होता, त्यांनी कवडे साहेबांनी सांगितलं ही फाईल महाजनांकडे बरोबर ना. त्या महाजनांना आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण त्यांनी कुठला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तहसीलदार साहेबांना सांगितलं ते म्हटले आपण पाहू, पण नुसतं पाहू म्हणून काय होत नाही. शेतकरी फार अडचणीत आहे. सांगितलं बा त्या एका वडिलांना पॅरालिसिस झाला होता त्या ठिकाणी त्याला पैशाची गरज होती. त्याला वेळेला जर पैसे नसतील तुम्ही नंतर किती पैसे दिले तर त्याचा उपयोग नाही. तुम्ही वेळेत एक ठिकाणी ती कारवाई करा, अन्यथा पुढच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं शेतकऱ्यांवरती कुठलं जर समजा तुमच्या पैसे न मिळाल्यामुळे त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त कोणी करू नये. आणि तशी जर करण्याची वेळ आली तर आम्ही संबंधित जे काय आहे त्यांनाच त्या ठिकाणी जबाबदार धरून 2 दिवसामध्ये आम्हाला लेखी आश्वासन या ठिकाणी पाहिजे. तुम्ही सांगितलं 2 महिन्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला पैसे देऊ. पैसे म्हणजे हा प्रश्न मार्गी नाही तुमच्या बरोबर आम्ही लिलावच करायला कलेक्टर पैसे. परंतु प्रशासनाला ऍक्शन घ्यायला लावू. प्रशासनाला ऍक्शन घ्यायला लावू. प्रशासनाला ऍक्शन घ्यायला लावू. त्या प्रकारचे लेखी आश्वासन ते म्हटले आम्हाला बडबडीची वैयक्तिक किती जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही जल समाधी सुद्धा आंदोलन करणार आहोत. त्याची प्रशासनाने वैयक्तिक किती एवढीच मग तुम्हाला मी संघटनेचं काम करत असताना माझ्या परिसरातील शेतकऱ्यांनी माझ्याशी संवाद साधला. मी 1 वर्ष झालं मी पाटलांनी वारंवार येऊन लेखी निवेदन दिलं. लेखी निवेदन दिल्यानंतर तहसीलदारांना भेटलो, प्रांत साहेबांशी पण मी चर्चा केली. आम्ही सर्व शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केलाय का आम्हाला शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे. कारण शेतकऱ्यांची अवस्था इतकी दयनीय झाली का एका म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी त्याला पॅरालिसिस झालाय. तो आज झोपून आहे. त्याला ज्यावेळेस पॅरालिसिस झाला ज्यावेळेस पैशाची गरज होती त्यावेळेस त्याला पैसे भेटले नाही. हा समजा आता याला MSc पुढील शिक्षणासाठी त्याला ऍडमिशन घ्यायचे त्याला पैसे नाही, तो शिक्षण घेऊ शकत नाही. 3 वर्ष तो आज घरी राहिलाय. म्हणजे शेतकऱ्यांनी फक्त शेतातच पाणी भरायचं आणि चांगल्या अधिकाऱ्यांच्या मुलांनीच मोठं व्हायचं. कांद्याची विक्री केल्यानंतर
मार्केट कमिटीने तक्रार किती दिवसांनी केली? लगेच तक्रार केली. शेतकरी बंधूंनो किती किती असं आहे बघा. नाही नाही तुम्ही आम्हाला नियम सांगू नका. आमचे पैसे अडकले. हा नियमावर जर बोट ठेवलं तर ते सांगतील पैसेच भेटणार नाही. नाही दिलेत. ऐका तुम्ही आम्ही कांदा विकलाय मार्केटमध्ये बाजार समितीच्या आवारात कांदा. ऐका कांदा आम्ही विक्री केलाय. कांद्याचे पैसे मिळाले पाहिजे ही बाजार समितीची जबाबदारी आहे. लोकांना वाटलं का हा व्यापारी आपल्याला आज उद्या पैसे देईल आज उद्या पैसे देईल वाट पाहत राहिले. शेवटी पैसे मिळण्याची शक्यता त्यांना वाटली नाही. त्यांनी बाजार समितीमध्ये तक्रार केली. तक्रार केल्यानंतर मग बाजार समितीने पण आम्हाला आश्वासन दिलं का पैसे देऊ. परंतु त्यांनी त्यांची प्रोसेस पूर्ण केली. तहसील कार्यालयामध्ये पाठवली. तहसील कार्यालयातून प्रांत ऑफिसला गेली. जिल्हाधिकारी कार्यालयात गेली. जिल्हाधिकाऱ्यांनी यांना पत्र दिलं. प्रांतांनी तहसीलदारांना अधिकार दिले का तुमच्या अधिकारात तुम्ही लिलाव करून टाका. परंतु सबनीस साहेब होते. सबनीस साहेबांनी ती फाईल तयार केली. रुपेश कवडे सचिव असतील त्यांनी आम्ही सगळ्यांनी फाईल दिली. फाईल दिल्यानंतर ती फाईल पडून राहिली. नवीन तहसीलदार आले. नवीन तहसीलदार आल्यानंतर आम्ही ज्यावेळेस निवेदन द्यायला गेलो उपोषणाचं त्यावेळेस तहसीलदार म्हटले हा काय प्रकार आहे एवढे वर्ष पैसे कसे राहिलेत. मग तहसीलदारांनी त्या महाजन म्हणून एक क्लार्क त्या महाजनला फाईल घेऊन बोलवली. तर साहेबांनी पाहिल्यानंतर साहेब पण म्हटले एवढ्या वर्ष पैसे राहायला नाही पाहिजे. मग त्या महाजननी ज्यावेळेस फाईल मागवली तर वेगळ्याच फाईल मागवली. जी मेन फाईल होती ती नंतर मागवली. मला गौड बंगाल वाटला. शिवाय तो महाजन मला जरा बरं वाटत नाही. महाजनची बदलीची मागणी मी करणार आहे. महाजन इथं नाही पाहिजे. हे जर असे लाल फितीचा जर कारभार असेल तर शेतकरी अजून अडचणीत येईल. ही जबाबदारी त्यांची पण आहे. त्यांनी लवकर लिलाव केला असता तर आज आम्हाला उपोषण करण्याची वेळ आली नसती. आणि राहिला दुसरा विषय सभापतींनी जो मागील निवडणुकीच्या काळामध्ये जो विषय घेतला होता हा साहेब उपोषण चालू आहे. या ना तुम्ही. हा 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 अहो पत्र कधी दिले आता ते मॅडमला माहिती आहे सगळं. ते पण आता ते काय ऐका ऐका एक तर तहसील कार्यालयाचा आहे ना लाल फितीचा कारभार आहे सगळा. एक तर ती फाईल वर्ष झाले आपण दिले सबनीस साहेबांच्या काळात. आणि तो तुमचा महाजन जो महाजन आहे ना महाजन ऐका तो महाजन जो आहे ना त्यांना विचारा. तर त्याविषयी मी त्यांना विचारायला गेलो तुझा काय संबंध म्हणजे मला जरा आरेरावीच्या भाषेत बोलतो वगैरे हे बरोबर नाहीये. आम्ही आता शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे मिळावे म्हणून आमचं आंदोलन चालू आहे. आणि हा बाजार समितीने पत्रव्यवहार तुमच्याकडे केलेला आहे. हे सगळं तुमच्याकडे आहे. त्याच्यानंतर मी निवेदन दिले. निवेदन आपली किती तारीख आहे निवेदनाची निवेदनाची तारीख ते कुठे अर्ज आपला 8 दिवसापूर्वी आपण निवेदन दिले. त्याच्याशिवाय आम्ही करू शकत नाही. मॅडमला माहिती सगळा विषय. मॅडमनी फाईल मागितली. तुमच्या म्हणजे तहसीलदारांचाच विषय महाजन का फाईल आहे. महाजन साहेब हा महाजन का विषय तो फाईल तुम्ही इकडे घेऊन या. सगळे शेतकरी बसलेत कारण सगळं वातावरण तंग झालेलं आहे. आणि काय होतं वातावरण याच्यात झाल्यावर अजून होऊ शकतं काही. आणि त्याच्यात जबाबदार तहसील कार्यालय कारण तुमच्यामुळे हे सगळं राहिले. जर वेळेत फाईल गेली असती तर आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली नसती. हा हा अहो मॅडम पण काय अशा करतात निवेदन दिल्याशिवाय फाईल आम्ही बसतो का. तुम्ही या इकडे एक मिनिट तर असा प्रकार आहे. म्हणजे यांनी पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार केल्यानंतर आता मॅडम म्हणतात ते निवेदन कधी दिले. आता निवेदन दिल्याशिवाय आम्ही उपोषण करू शकत नाही. तक्रार केली. मार्केट कमिटीने कलेक्टर साहेबांना कळवलं. कलेक्टरांनी तहसीलदारांना ऑर्डर केली. आता तहसीलदारांनी लिलाव करणं बाकी आहे. हो त्यांची जबाबदारी चूक प्रशासनाची आहे. आणि त्याच्यावर पाठपुरावा करणे बाजार समितीची पण जबाबदारी आहे. पाठपुरावा केला नाही का मग नाही त्याच्यानंतर फाईल दिल्यानंतर त्यांनी बोलायला पाहिजे करून घेतला पाहिजे. फाईल हालायला पाहिजे होती. फाईल धूळ खात पडली तहसील कार्यालयात. ज्यावेळेस आम्ही निवेदन द्यायला गेलो त्यावेळेस फाईल बाहेर निघाली. तहसीलदार मला म्हटलं तुम्ही तिथं या आणि तिथं आम्हाला आश्वासन द्या. आम्ही महिन्याभरात पैसे देतो. आम्ही उपोषण सोडतो. तुम्ही तिथं या उपोषण स्थळी. तुमची अपेक्षा काय आहे? काय नाही आम्हाला शेतकऱ्यांना पैसे मिळाले. मी आमरण उपोषण सोडणार. नाही ते आम्हाला लेखी आश्वासन मिळू दे ना.
लेखी देतील, पण 2 महिन्यामध्ये हा विषय मार्गी लागला नाही. आम्ही तुमच्यासोबत अहो लिलाव झाल्यावर पैसे मिळणार ना, त्यातून त्या लिलावाचे पैसे मिळणार. आम्हाला आहे ना शेतकरी आता 3 वर्ष वाट पाहिली. 3 वर्ष वाट पाहिली. 2 वर्ष पत्र व्यवहारात गेला. ज्याच्या शेतकऱ्याचे अहो जे लिलावचे पैसे 2 वर्ष पत्र व्यवहारात गेला वाणी साहेब. 2 वर्ष पत्र व्यवहारामध्ये गेला. आता परत ते सांगतात 2 महिन्यात देऊ. 2 महिने किती वाट बघायची, आणि प्रशासनाने त्याच्यात लिलाव करून वगैरे द्या शेतकऱ्यांना पैसे. किंवा ऐका साहेब, लिलावात जर पैसे आले नाही, एवढे दिवस थांबलोय की नाही, थांबलो ना आम्ही कुठं मान्य. RNT येतील, आपला जो काय मार्ग निघेल त्यातनं आपण पुढे जाऊ. 26/8 दिलेले 26/8 निवेदन दिले. 26/8 निवेदन दिले. बरं ठीक आहे, तुम्ही आता ते म्हणतात ना आम्ही लिलाव करू वगैरे. शेतकऱ्यांची आज अशी अवस्था आहे, त्यांना पैसा नाहीये. आज पोळा आहे, पोळा सोडून ते माझ्या बरोबर आलेत. गावचे सण सगळे सोडून ते माझ्या बरोबर आहेत. जर त्यांना जर पैसे मिळत असतील लिलाव झाल्यानंतर, बाजार समितीने एक आयडिया करा का शेतकऱ्यांना ना तुमच्या याच्यातून पैसे द्या शेतकऱ्यांना. आणि ज्यावेळेस कुठून द्या त्यांनी मार्ग सांगा. काही सभापती शोधतील. सभापती साहेब हुशार आहे. आम्हाला कायदा दाखवा, लगेच माऊलीशर साहेब. म्हणलं नाही तरतूद दाखवा, करता येतं लगेच सगळ्यात देऊन टाकू आपण. मी सभापती असतो तर लगेच दिले असते. सभापती नाही जोडला. मी आमच्यापेक्षा हुशार आहेत. कायद्यात नाही. सभापती साहेब आम्ही आंदोलन करताना पत्र दिली काय? हो सगळ्यांना दिली. काय गरज का बरं? काय गरज आहे त्याची? नाही मग द्यायलाच पाहिजे. काय संबंध आहे त्याचा? असं नका. घेऊन बसायचं ना. असं नाही. नाही म्हणजे का दिले म्हणजे उत्तर द्या. का दिले? नाही तो प्रश्न ऐका. असं कसं काय? म्हणजे या देशात आंदोलन करायला सुद्धा पत्र द्यावं लागतं. मग पैसे खर्च करायला काय कायदा आहे का नाही? असं काय करणार? बरं ठीक आहे. तुम्हाला कळतंय? ठीक आहे. मला एक सांगायचंय का ते लिलाव झाल्यानंतर पैसे आले तर तुम्ही घ्या, त्याच्या अगोदर तुम्ही द्या शेतकऱ्यांना. जसं साहेब जसे म्हणले काळे साहेब, मला शिक्षणाची काय अडचण आहे असं तुम्ही माझ्या कॉलेजमध्ये 100% बरोबर आहे. आमचा तुम्हाला काही विरोध नाहीये, फक्त तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे पैसे द्यायची. अडचणी आहे ना. आता छोट्या छोट्या आम्ही असं म्हणत नाही का कमिटीने अख्खे पैसे द्यावे. ज्या शेतकऱ्यांचे ज्या छोटे गरज आहेत, काही ना कांद्याचं बी घ्यायला पैसे नाही, काय नाही, अशांना थोडस ऍडजस्ट करता आलं तर अधिक उत्तम ठरेल असं आमचं म्हणणं आहे. शेठ आमची प्रामाणिक इच्छा आहे, बाजार समिती पैसे देऊ पण शकते, आमच्याकडे पैसे आहेत, पण कायदा आम्हाला फाशील लावेल. तुम्हाला आणि आम्ही छोट्या गरजा म्हटलं तुम्हाला आखी रक्कम देणार सांगा, 10 रुपये सुद्धा देता येणार नाही तर कायदाच नाही ना. कायदा जर असता ना तर 100%. वरती मंजुरी घ्यायला लागते, मंजुरी आल्यानंतर देता येते ते. नाही मी तुम्हाला सांगतो कायदा आहे ना साहेब, मी तुमच्या माझ्या भावना, आमच्या सगळ्यांच्या भावना तुमच्या बरोबर ऐका ना. आता या ठिकाणी सभापती साहेब आहेत, उपसभापती साहेब आहेत, संचालक मंडळ आहेत. आपल्या जुन्नर बाजार समितीची उपबाजार समिती नारायणगाव या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारचं काम चालू आहे. परंतु विषय काय होतो, शेतकरी धनामेती उपटून आणतात. उन्हाळ्यात त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. परंतु नाही ऐका जरा 2 मिनिटं फक्त थोडीशी. नाही अहो त्या ठिकाणी आहे ना, ऐका ना 2 मिनिटं. बातमी घ्या अगर घेऊ नका, विषयांतर करतच नाही. त्या ठिकाणी धनामेती भिजली जाते, त्याला थोडस आता तेजी आहे मालाला. ऐका ना, त्याला सबस्टिट्यूट आम्ही आता एक शेड तिथे उभारलेला आहे, तरकारीच्या शेडच्या पुढे दुसऱ्याची पण प्रोव्हिजन झालेली. जे नियमात असेल ते होईलच, पैसे तुम्हाला मिळायलाच पाहिजे. जसं मगाशी ऐका जसं एक मिनिट ऐका. जसं डोमशेंनी पोलीस स्टेशनला उपोषणाचं निवेदन दिलं, तसं मार्केट कमिटीला पण सिस्टम आहे. आज त्या खुर्ची उद्या जरी तुम्ही बसले तरी नियमाने जावे लागेल. तुम्हाला पैसे मिळले पाहिजे. मॅनेजमेंट सोबत आहे, राजू डोमशे सोबत आहे, आम्ही तुमच्या सोबत आहे. इथं आता RNT येत आहे, त्यांना आपण प्रक्रिया फास्ट मार्गे लावायला लावू, काही कारण नाही.
पण काळेसाहेब खिशातून पैसे देऊ शकत नाही. साहेब यांनी 4 वर्ष गेले नाही या घटनेला. यांनी 4 वर्षात यांचं काम होतं याचं पाठीमागं हे कुठंतरी कमी पडले. संचालक बॉडी संचालक बॉडी आहे ना 4 वर्ष लागायलाच नाही पाहिजे. माझं काय म्हणणं आहे, जे झालं ते झालं. आता आपण फास्ट मार्गी लावू. हो आतापर्यंत उपोषण नाही त्यांनी काही विचारच नाही केला. यांचं काम होतं नाही. वाणी साहेब आज तो 4 वर्ष तो 50 लाखाच्या गाडीत फॉर्च्युनर मध्ये फिरत आहे. त्याची 50 लाखाची गाडी आहे. आमचे कोटी रुपये आहेत. मग असे प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे का बुवा त्याच्याकडे एवढा पैसा असून मग तुम्ही एवढी कारवाई का करत नाही. प्रशासनाची जबाबदारी. हा बरोबर आहे की नाही. मार्केट समिती त्याच्याकडे हे केलं पाहिजे ना. पत्रव्यवहार केलाय. पत्रव्यवहार केलाय पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. काय केलं पाहिजे नाही काय परवाचं पत्र आहे. पत्र पाहिजे का काय आम्हाला फक्त आश्वासन भेटतात. आम्हाला मुद्दे सुद्धा सांगितलं जात नाही का 2 महिने निघून 4 महिने निघून 4 वर्ष झाले असं आश्वासनाचं त्यांना लेटर दिलं ना. त्याच्यानंतर त्यांनी पत्र दिलं असं. आधीचे पत्र सगळी पत्र आहेत ना. काय झालंय माहितीये का यांनी इलेक्शनच्या पूर्वी शब्द दिला होता. आमदार साहेबांनी दिला असेल किंवा संचालक काळे साहेबांनी दिला असेल का तुमचे पैसे गुंतलेत ना हे इलेक्शन उद्या 2 महिन्यात काढून द्यायची जबाबदारी आमची. असं लेखी दिले का. लेखी नाही शब्द दिला होता. कोणाला दिलाय. शेतकऱ्यांनाच. कोणी दिला. यांनी जे ज्यावेळेस इलेक्शन होतं त्या टाइमला. कोणी शब्द कोणी दिला होता. मी म्हणतो जे उभे राहिले होते त्यांनी. संजय काळेंनी का. नाही मी संजय काळे साहेबांचं नावच घेतलं. कोणी मी उमेदवारांचं जे राजू डोमशेंनी. राजू डोमशेचा काही संबंध नाही. आता राजू डोमशेनी शब्द दिला असता. ऐका ना राजू डोमशेनी शब्द दिला असता तर त्याच्यावर उपोषण बसण्याची वेळच आली नसती. उमेदवार आमचं म्हणणं काय शब्द कोणी दिला होता. शब्द सगळ्यांनीच दिला होता. विचारणार नाही थांबा यांचं होऊ दे ना. विचारणार मी विचारणार. मुद्दा असा आहे की तुम्ही एखाद्या व्यापाऱ्याला ज्यावेळेस घोलप साहेबांना लायसन दिलं तुम्ही नारायणगावला यांच्याकडे काहीतरी प्रॉपर्टी पाहून लायसन द्यायची प्रोसेस आहे का आला पैसे दिलं लायसन अशी प्रोसेस आहे. ही प्रॉपर्टी जी त्यांनी दिलेली त्याच्यावर बोजा चढवलाय ना. कुठल्या ह्या प्रॉपर्टीवरती बोजा चढवला. ज्या वेळेस ह्या प्रकरण आता एवढे जमले तर आम्ही 4 वेळा ह्याच्या अगोदर राजू शेट्टींना आम्ही तहसीलदारांकडे गेलो. त्या ठिकाणी आम्हाला असं उत्तर दिलं की ह्या बडबडीकडे प्रॉपर्टीच नाही आहे बोजा चढवायला. त्याच्यावरती बोजा चढवायची जी प्रोसेस आहे ती त्याचे जे जामीनदार आहेत किंवा कोणतरी 2 व्यापारी आहेत जे त्याला जामीनदार आहेत त्यांच्या प्रॉपर्टीवरती बोजा चढवायची प्रोसेस चालू आहे. तहसीलदारांनी उत्तर दिलं. ऍक्च्युली आमच्याकडं आडचं लायसन्स येताना त्याच्या प्रॉपर्टीचे डिटेल्स आणि त्याच्या 7/12 आणि 5 चेक घेतो कागदपत्र घेतली जातात. एक मिनिट ऐकून घेतो. लायसन्स देतानाच लायसन्स दिल्यावर जर अशी कधी वेळ आली तर ती प्रॉपर्टी आणि त्याला असणारे फॉर्मवरचे 2 जामीनदार यांच्या प्रॉपर्ट्यांचे कागदपत्र नंतर काढले जातात. पण मूळ जो आडतदार आहे त्याचे लायसन्स देतानाच त्याच्या प्रॉपर्टीची कागदपत्र मागितली जातात आणि त्याच्यावर बोजा चढवण्यासाठी संस्थेने ती कागदपत्र सहप्रस्ताव कलेक्टरांकडे सबमिट केला होता. कलेक्टरांनी त्याच्यावर ऑर्डर केली आहे. त्याच्यावर बोजा चढला आहे आणि त्याच्यानंतरची लिलावाची प्रक्रिया ही तहसीलदार कचेरीत होणार आहे तहसीलदारांमार्फत. तर ती प्रक्रिया फक्त बाकी आहे. बाकी मार्केट कमिटीने ॲक्च्युली आपल्याकडं शेतकऱ्यांचे जे विक्रीचे पैसे थकले होते त्याची शेतकऱ्यांकडनं जे अर्ज येणे अपेक्षित होतं तातडीने ते काही उशिराने आले. पहिल्यांदा काही लॉटमध्ये आले आणि नंतरच्या लॉटमध्ये काही शेतकऱ्यांचे आले. त्यामुळे ही प्रक्रिया जी बोजा चढवायची होती ती आपल्याला डबल करावी लागली. डोमसे साहेब बरोबर आहे ना. त्यांचा पण आग्रह होता नंतरचे अर्जही त्याच्यात समावून घ्या असं डोमसे साहेबांचा पण आग्रह होता. आणि त्याच्यामुळं ती प्रक्रिया पहिली प्रक्रिया पूर्ण झालेली असताना परत दुसरी करावी लागली. त्याच्यात काही वेळ गेला. त्याच्यानंतर ती सगळी प्रक्रिया पूर्ण करून तहसीलदारांपर्यंत बोजा चढवण्याचा आदेश आल्यावर त्यांनी बोजाही चढवला. फक्त लिलावाची प्रक्रिया बाकी ठेवली ती तहसीलदारच करू शकतात. मार्केट कमिटी हस्तक्षेप करू शकत नाही. आपण फॉलोअप केलं पाहिजे आणि आपण ते करतोय मार्केट कमिटी. आता असं नाहीये की रोज जाऊन तिथं बसू शकतो. आम्ही वैयक्तिक 4 वेळा आम्ही तहसीलदारांकडे गेलो होतो. तिथं तर रिस्पॉन्स शून्य आहे. तिथे गेल्यानंतर आम्हाला मला राजू शेठ आम्ही वैयक्तिक तहसीलदारांच्या केबिनमध्ये तिथपर्यंत गेलो 2-2 तास वाट पाहून. त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला काय उत्तर देण्यात आलं की ही जी राजरत्न ट्रेडिंग कंपनी आहे ह्यांच्याकडं
वसूल करण्यासाठी प्रॉपर्टी नाही. आम्हाला सांगण्यात आलं का तुम्ही प्रॉपर्टी शोधा. नाही, ते जाऊ दे, पण आता आहे ना आपल्याकडे. नाही, तिथं चुकीची माहिती आहे. त्यांची माहिती आपल्या कागद आहे त्यांची, ज्याच्यावर कलेक्टरनी बोजा चढवायची ऑर्डर केली, त्यांनी काय कागदपत्र केली, कागदपत्र नसताना केली आहे का आपण? ते सगळी कागदपत्र पोहोचवल्यावरच कलेक्टरने ऑर्डर दिली की या सर्वे नंबरवर या नावाच्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीवर असा असा बोजा चढवण्यात यावा, अशी कलेक्टरांनी आदेश केलाय. आपण कागदपत्र दिल्याशिवाय आलाय का? आपण हे सगळी कागदपत्र प्रस्तावासोबत दाखल केली. त्यांचा सातबारा आहे, ही त्यांची प्रॉपर्टी आहे, हे सगळी कागदपत्र सादर केली, तेव्हाच कलेक्टरने ऑर्डर केली आहे ना. तशी तर आता तहसीलदारांनी तुम्हाला तोंडी काय उत्तर दिलं हे आम्ही नाही सांगू शकत, लक्षात घ्या. पण ऍक्च्युली फॅक्ट काय हे पण साहेब यांना न्याय मिळाला पाहिजे नियमात. 100%. आम्ही आम्ही यातले काही शेतकरी माझे पण मित्र आहेत, माझ्या मागच बसले. त्यांना मी पहिल्या लॉट मध्ये सांगत होतो की तुम्ही अर्ज द्या मार्केट. साहेब आता तुम्ही एक पण यांचे काय पर्सनल उशिरा झाले. साहेब तुम्ही एक संचालक पण आहे, आडतदार पण आहे, हे पैसे कसे सेफ मिळू शकतात, नेमकी काय प्रोव्हिजन होईल? त्याला मार्केट कमिटीचे जे हेड्स आहेत ज्याच्यावर मार्केट कमिटी पैसे खर्च करते त्याच्यात याची कुठली प्रोव्हिजन नाही. कायद्यात प्रोव्हिजन अशी आहे की मार्केट कमिटीमध्ये माल विकल्यावर शेतकऱ्याचा पैसा मिळण्यासाठी मार्केट कमिटीने योग्य ती कारवाई केली पाहिजे. त्याच्यात हीच सिस्टीम आहे की मार्केट कमिटीने AR कडे प्रस्ताव दाखल करायचा, मग तो DDR त्याला मंजुरी देतात, मग पणन संचालक देतात, त्यांच्याकडनं तो कलेक्टरकडे जातो आणि कलेक्टरकडनं तहसीलदारांना, प्रांत आणि तहसीलदार, ही त्याची चेन आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. हे मार्केट कमिटी त्यांच्या अकाउंटमधनं कोणत्याही शेतकऱ्याला 1 रुपया सुद्धा देऊ शकत नाही. शेतकऱ्यांचं एकूण देणं किती अमाऊंट आहे तुमच्यापर्यंत, काय आकडा आहे? नाही. हो, एकूण आकडा किती आहे? म्हणजे आम्ही जेवढे अर्ज घेतले किती एकूण आकडा किती आहे सचिव साहेब? प्रत्येकाची वेगवेगळी एकूण बेरीज साधारणतः 70-80 लाख. टोटल केलेले नाही. मी स्पीकर ऑन केला, इथं शेतकरी संघटनेचे लोक आली, वाणी साहेब आहेत, माऊलीशेठ खंडागळे, सगळं संचालक मंडळ आहे. ते त्यांचे जे बडबडेचे उतूरचे पैसे राहिले होते, स्पीकर ऑन केलाय तुमचा. तर इकडे मामला कलेक्टर साहेबांनी बोजा चढवला, प्रांत आणि मामलेदार साहेब त्याचा लिलाव करत नाही. त्यामुळे पैसे कधी मिळणार म्हणणं उद्या आपण आमदार साहेबांना, खासदार साहेबांना सांगू आणि आम्ही तुमच्याबरोबर शेतकऱ्यांबरोबर आहोत. त्यांनी लिलाव केला नाही तर आम्ही आमदार साहेबांना, आम्ही संचालक मंडळ तुमच्याबरोबर उपोषणाला बसू. तर ते उद्या प्रांत साहेबांना भेटायचंय, तर त्यासाठी फोन केला. आपण स्पीकर ऑन आहे, शेतकऱ्यांना सांगा इथं संघटनेला काय सांगाल ते. लिलाव बाकी आहे. हा, 1 मिनिट देतो, वाणी साहेबांकडे आहे. राजाभाऊ दोनशे आहेत, इथं थोरवे आहेत, तुवाराडी आहेत, सगळे मंडळी आहेत. स्पीकर ऑन आहे, शेतकरी तुम्ही बोला साहेब. शेतकऱ्यांचे पैसे बरोबर शिरोली खुर्दमधले कमीत कमी 30 ते 40 शेतकरी आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिन थोरवे बोलतात. बोजा चढलाय, फक्त लिलाव होत नाहीये. हा बोला ना साहेब. हा, शेतकरी येऊन भेटून गेले होते. हो, त्याची माहिती पण मी सुद्धा काढलेली आहे, कलेक्टर पातळीवर, DDR पातळीवर आणि मार्केट कमिटीच्या पातळीवर. हो, आता मार्केट कमिटीने त्या शेतकऱ्यांचे पैसे वसूल करून देण्याची जबाबदारी निश्चित मार्केट कमिटीची आहे. हो, त्याच्यात त्यांनी ते पावलं उचललेली आहेत. हो, त्यातून त्या संतोष भाऊच्या जेवढे पैसे काढतील तेवढे पैसे काढले. नंतर त्याच्याकडून तेवढे पूर्ण झाले नाही म्हणून त्याच्या वैयक्तिक सातबारावर बोजा चढवण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्याची पण परीक्षी प्रक्रिया कलेक्टर पातळीवर रेजिडेंटनी केली. आता बोजा चढवलेला आहे. आता तो पैसे देत नसल्यामुळे त्या जमिनीचे लिलाव करणे आणि शेतकऱ्यांचे पैसे परत देणे या प्रक्रियेमध्ये आता मार्केट कमिटी आहे. 1 मिनिट लवकर पैसे भरले पाहिजे. कलेक्टरने त्याची लवकर परवानगी द्यावी आणि पुढच्या 1.5-2 महिन्यामध्ये याचा निर्णय लावावा. आता आपण फिक्स्ड शेड्यूल आपण पैसे किती शेतकऱ्यांचे देणे एकूण अमाऊंट? 1,20,00,000 ठीक आहे. त्या बडबडेची प्रॉपर्टी किती आहे? त्याची आणि त्याच्या जामीनदारांचे मिळून प्रॉपर्टी म्हणजे पैसे कव्हर होऊ शकतात. वैयक्तिक याच्यावर 47,22,150 रुपये
काय साहेब बोला तुम्ही. हॅलो फक्त आता हॅलो. हे सांगा की हा, अतुल शेठ. तहसीलदारांना सांगून लिलाव लवकर होता. की लिलावाची ऑर्डर केली पण ते लिलाव करत नाही. 1 वर्ष झाला आपण फॉलोअप घेतला आणि लिलाव झाला तर पैसे वसूल होतील आणि ते होत नाही म्हणून उपोषणाने असं झालंय. तहसीलदारांच्या हातात आहे. हा आता ते मेन अहो ते मामलेदार म्हणाले व्हॅल्युएशन प्रांत साहेबांनी काढायचं. प्रांत साहेब पूर्वी म्हणाले नाही ते मामलेदाराचंच काम आहे. आता सबनी साहेब ते सबनी साहेब होते तेव्हा. आता मी शिंदे साहेबांना फोन केला, ते बाहेर दौऱ्यावर मुख्यमंत्री आलेत घोडेगावला. तर त्यांना उद्या म्हटलं आम्ही भेटतो म्हणून तुम्हाला म्हटलं आणि शेतकरी संघटनेला सांगितलं आम्ही तुमच्या बरोबर आहे. मी आमदार साहेबांच्या कानावर घालतो, आजाच्या कानावर घालतो. तर कलेक्टरनी लिलाव होणं महत्वाचं आहे. 5 तारीख म्हणजे कधी 5 तारीख वर्किंग आहे. 1 मिनिट वाणी साहेब बोलत होते, त्यांचा कट झाला. एक वाणी साहेबांकडे देतो नंतर डोमचे कधी होते. 1 मिनिट आमदार साहेब हो 5 तारखेला वार कुठला आहे? गुरुवार आहे. गुरुवार नाही 5 तारखेला शासकीय सुट्टी नाही. हो सर. हे वेगळे टमाटो हे वेगळे हो साहेब. आकडा कमी आहे 47 आणि 44. हो सर. हो सर. आता फक्त साहेब हाडलंय कुठे कलेक्टर साहेबांची ऑर्डर झाली तहसीलदारांना की बाबा तुम्ही याचा लिलाव पुकारा. तहसीलदारांचं म्हणणं याचं व्हॅल्यू कोणी करायचं. आता हा महसूलचा विषय आहे, त्यांनी तो तातडीनं मार्गी लावावा आणि सर विषय मार्गी लागू शकतो. तुम्ही थोडंसं तहसीलदारांना स्ट्रिक्ट करण्याची गरज आहे. हो साहेब. हो डोमचेला पण बोलायचं त्याला. येते साहेब 1 मिनिट. तुमचे मित्र राजू डोमशे बोलायचे तुमच्याशी. आमदार साहेब नमस्ते. त्याला आम्ही वर्षभर पाठपुरावा करतोय. बाजार समितीने सर्व कागदपत्र तहसीलदारांना दिली फाईल आणि तहसीलदारांकडून प्रांतांनी परत त्यांना फाईल दिली. तुम्ही एक प्रोसेस करा. मार्केट कमिटीने आपली प्रक्रिया पूर्ण केली, परंतु वर्षभर ते लिलाव न झाल्यामुळं मामलेदार म्हणतात प्रांत साहेबांनी व्हॅल्युएशन काढायचं, प्रांत साहेब म्हणतात मामलेदारांनी काढायचं. तर हे तुम्ही लक्ष घाला. मी त्यांना शब्द देतो की अजितदादा पवारांची भेट घेऊन तुम्ही आमदार साहेब लगेचच कलेक्टरकडून लिलाव करतील असा शब्द देतो त्यांना. 2 महिन्यात त्यांना म्हणत होते म्हणे बरोबर की नाही. हा आणि तोपर्यंत स्थगित करावं असं सांगा. ते सांगतो हा मीटिंग 2-3 दिवस कधी सांगायचं तारीख सांगू त्यांना. 5 तारीख ओके मग चालेल मी हो यांना सगळ्यांना बोलवतो ना मी. फक्त वेळ किती वाजता? हा 5 तारीख पण त्यांना शब्द देतो मी. वेळ किती वाजता? आता स्थगित करायची विनंती तुमची सांगतो. 1 मिनिट स्पीकर ऑन. स्पीकर ऑन. हा ठीक आहे. हॅलो याच्यावर लावा स्पीकर तुमच्या याच्यावर. आमदार साहेब बोला. हा नमस्कार. माझी सर्व ते जे शेतकरी ज्यांचे पैसे आहेत त्यांनाही विनंती आहे आणि त्यांच्यासाठी लढणारे शेतकरी संघटनेचे राजू डोमसे व त्यांचे सर्व जे सहकारी असतील त्यांनाही विनंती आहे. तुम्ही ज्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहात त्या मागणीच्या अनुषंगाने तुमच्या आंदोलनाची दखल मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून ती घेतलेली आहे. तुमची भावना अत्यंत रास्त आहे. मी असेल मार्केट कमिटीचे सभापती व त्यांचे सर्व संचालक तुमच्या बरोबर आहे. आता हे जे पैसे मिळवायचे आहेत त्याच्याकरता आपण तहसीलदार प्रांत शेतकरी संघटनेचे नेते सर्व शेतकरी मार्केट कमिटीचे सभापती सर्व संचालक मी असेल आपण खासदार साहेबांना पण विनंती करू 1-2 दिवसामध्ये 5 तारखेला त्याच्या बाबतीत आपण एक संयुक्त बैठक घेऊ. त्या बैठकीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचं, कशा पद्धतीने लिलाव करायचा, टाइम फ्रेम आणि जलद गतीने त्याचं टाइम टेबल तयार करू आणि पुढच्या 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये कलेक्टर त्याचा लिलाव करतील, त्याची परवानगी देतील, त्याचा लिलाव होऊन 2 महिन्यापर्यंत सर्व शेतकऱ्याला पैसे मिळतील अशा प्रकारचं आपण कार्यवाही करू. म्हणून माझी तुम्हाला सर्वांनाच विनंती आहे की तुम्ही आंदोलन थांबू नका, पण आंदोलन तात्पुरतं स्थगित करा. आपल्या 5 तारखेच्या बैठकीमध्ये जर तुमचं समाधान झालं नाही तर तुमच्यावर मी असेल किंवा संजय गाय असेल आम्ही तुमच्यावर बसू. पण ते शेतकऱ्यांचे पैसे मिळण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहेत, प्रयत्नशील राहू. तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आता आंदोलन स्थगित करा, तुमची दखल घेऊन आम्ही काम करू. ठीक आहे साहेब, तुमचं म्हणणं सगळ्यांनी ऐकलंय. 5 तारखेला ठीक आहे साहेब, धन्यवाद.
मला अजून एक आपल्याला लिलाव हा एकच सोर्स आहे शेतकऱ्यांना. लिलाव हा एकच सोर्स आहे. बरोबर. तर माझं नॉलेज कितपत मला माहिती नाही, परंतु त्या व्यापाऱ्याने किंवा त्याच्या जामीनदाराने जर काही कारणं उपस्थित करून कोर्टात स्थगिती आणली तर या लिलावाला स्थगिती आणली तर ऑर्डर झालेली आहे ना ती. कुठून असू द्या नाही स्थगिती अहो शेतकऱ्याचे पैसे महसूल वसूल आहे जप्तीचं. नाही नाही ते पैसे स्थगिती नाही, हायकोर्ट आहे, पैसे भरायला लागतात सगळे, स्टे देत नाही हायकोर्ट. हे तुम्हाला सांगतो वकील म्हणून. आणि हे जमीन महसूल हा कायदा असा आहे, हे पैसे शेतकऱ्यांचे जमीन महसूलीचे थकबाकी आहे असे समजून वसुली केली जाते, असं वर्डिंग आहे त्याला. नाही आणि आता हे बघा माऊली शेठ आणि साहेब चॅलेंज करता येत असतं त्याने ऑलरेडी केलं असतं. ऑलरेडी केलेलं होतं त्यांच्या माऊली साहेब. माऊली शेठ आता आमदार साहेब म्हणाले 5 तारखेला शेतकरी संघटना आपण सगळे संचालक मंडळ, खासदार साहेबांना पण सांगतो, मी कानावर घालतो, आणि प्रांत साहेब मंत्री यांची मीटिंग पुढचं काय ते, आणि आयजांची पण सगळं तिथं मी तुम्हाला 100% आश्वासित करतो. जसं म्हटलं आमदार साहेब काय म्हटले, रद्द नाही करायचं, स्थगित. मी तुमच्याबरोबर आम्ही सगळे आहोत. 1 मिनिट. आणि 5 तारखेला तिथे आहे, मोरे साहेब म्हणाले तसं ते काळजी नाही, आणि पैसे लिलाव होऊन पैसे कसे मिळतील हे तिथं पाहिलं झालं. आम्ही सगळे संचालक म्हणून तुमच्याबरोबर आहोत. आता 5 तारखेला ते फक्त टायमिंग ते तुम्हाला कळू. त्यामुळं रद्द नाही करायचं, बंद नाही, स्थगित. आज तारीख किती आहे? 3 दिवसावरती आले किती आपण राजू शेठ काळे साहेब, तुम्हाला जी आता चर्चा झाली, मार्केट कमिटी लेखी देते, प्रशासनाचे अधिकारी लेखी देतात, शेवटी काय वेगळं काय मग? 5 तारखेला मीटिंग आहे तहसीलदारांबरोबर, मी बसतो ना. काय फायदा आहे मग? सगळ्या बाबतीत समाधानकारक आपल्याला वस्तुस्थिती मार्ग काढायचे, आणि ती स्थगित करा, तुम्ही परत सुरू करू. रद्द नाही करा म्हणून परत सुरू करा. आम्ही तुमच्याबरोबर. काळे साहेब यांना खोटं जर द्यायचं तर आपण लिहून देऊ, आम्ही पैसे देतो म्हणून, पण त्याला आधार काय? कायदेशीर तुम्हाला फसवायचं नाही. आमच्या संवेदना तुमच्या सोबत आहेत, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही स्वतः ऐकणार नाही. आणि राजा भाऊ, तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे, झाडाचा हाल करून घेऊ नका. कशाला काय एवढे दिवस या व्यापाऱ्यांनी खेळवत ठेवलंय. वाणी साहेब यांचं म्हणणं काय आहे, त्या व्यापाऱ्यांनी गडबडीने एवढे दिवस खेळवत ठेवलंय, अजूनही 5 तारखेनंतर काय त्याच्यात त्याला पळवट मिळायला नको. कायदेशीर मार्गाने त्यांना पैसे मिळाले पाहिजे. त्याचे सगळे प्रयोग झाले, हो साहेब. शेतकरी एकजुटीचा कांद्याचे पैसे, कांद्याचे पैसे, शेतकऱ्यांना विमा, शेतकऱ्यांना विमा, शेतकरी संघटनेचा छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. कांद्याचे पैसे मिळालेच पाहिजे. हे निवेदन मी पाहिले तुमचं आणि फाईल पण पाहिलेली आहे. तर याच्यामध्ये जे व्यापारी आहेत त्यांच्यावर, त्यांच्या जमिनीवर बोजा चढवायचं काम केलेलं आहे. तर पुढची जी प्रक्रिया आहे ती लिलाव करणे जमिनीचे, ते आम्ही लवकरात लवकर सुरू करू. किती दिवसात? आता सध्या इलेक्शन्स आहेत पुढे, तर त्याच्या अंदाजाने लवकरच ऑफसेट प्राइस डिसाईड. साधारण किती दिवस लागतील? मॅडम, याची ऑफसेट प्राइस ठरवण्याचा अधिकार आपल्याला आहे की निबंधक आहे? त्यांच्याकडून आम्ही व्हॅल्युएशन घेणार रेडी रेकनरच्या रेटनुसार, आणि त्याच्याप्रमाणे प्राइस ठरवण्यासाठी प्रांतसाहेबांना पाठवणार. तिकडून मान्यता आली की मग पुढचा प्रक्रिया सुरू होईल. प्रोसेसला किती दिवस जातील? तरी प्रोसेस 1-2 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आता इलेक्शन्स आहेत, थोडा वेळ आणखी लागू शकतो. तुमच्याकडे आलेला किती दिवस झाले? नाही, हे प्रकरण मला वाटतं 2021 वगैरे आहे. पेंडिंग का? कलेक्टर साहेबांनी ऑर्डर केल्यानंतरची पुढची प्रक्रिया 23 ला आलेला आहे. तरी वर्ष झालं ना.
1 वर्ष आलं. त्याला आपण नोटीस दिलेल्या आहे. 2-3 नोटीस जी प्रक्रिया आहे ती नोटीसची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. पहिल्यांदा मागणीची नोटीस देतो. त्यांना नोटीस देऊन त्याला जवळजवळ 6 ते 8 महिन्याचा पिरियड निघून गेलेला आहे. नोटीस देऊन त्यानंतर सुद्धा नोटीस गेल्यानंतर सुद्धा तो निलाव झाला नाही. त्याचं कारण काय आम्हाला हे माहिती आहे. पहिल्यांदा आपण मागणीची नोटीस देतो. त्याच्यानंतर जर पैसे भरले गेलेले नाहीत, कसुरदारांनी जर ती रक्कम भरली नाही तर आपण मालमत्ता अटकावून ठेवण्याची प्रक्रिया करतो. तर तिथपर्यंत आपली प्रक्रिया झालेली आहे आणि आता लिलावाचीच प्रोसेस सुरू करायची होती. पण मागच्या इलेक्शन्स आणि इतर ह्याच्यामुळे ते जरा थोडं डिले झालं. इथून पुढे त्याला आम्ही गती देऊ ह्या कामाला. किती दिवसात पूर्ण म्हटलं नाही 2 ते 3 महिन्यांमध्ये पूर्ण करू. पण इलेक्शन्स आता पुन्हा येत आहेत. वारंवार पाठपुरावा करतोय. प्रकरण सबनीस साहेब होते. सबनीस साहेबांच्या काळात आम्ही निवेदन दिलं. सबनीस साहेबांनी प्रकरण रंगवलं. आता नवीन तहसीलदार आली, आत्ता आली. बरोबर. पूर्वी आम्ही ज्यावेळेस या महाजन साहेबांना विचारलं ना, मला तेव्हा नाही तुझा काय संबंध तिचा यांच्याकडून दोनदा मला म्हटले ते म्हणजे मी काय म्हणजे मॅनेज झालं का म्हणजे लोक मला पैसे देतात हा अर्थ होतो. असं का बोलले ते मला बरं ते बोललेत का असं काय तुझा काय संबंध त्याच्यात साहेब खोटं बोलू नका. त्याविषयी आल्यानंतर मी मॅडम तुम्ही म्हटले बोलवा बरोबर ना. त्यावेळेस हे बोलले मला तुझा काय संबंध म्हणजे मी पैसे घेतले तुम्ही काय विषय नाहीये. मी सरांकडे आला होता त्यानंतर ही फाईल सरांनी मागवली होती. आणि कुठं फाईल कोणत्या दिल्या पहिल्या त्यांनी 3 फाईल वेगळ्या दिल्या. मॅडम ते राज्याध्यक्ष आहेत आणि त्यांना जर अशी भाषा जर आपले शासकीय अधिकारी जर करत असतात हे अत्यंत चुकीचं आहे. तुमचा आम्ही आदर करतो, तहसीलदार साहेबांचा आदर करतो, त्यांचा देखील आदर करतो. परंतु त्यांनी सांगितलं तुमचा बोलण्याचा काही संबंध नाही. तुमचा न बोलता ते तुझा बोलण्याचा काही शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि जर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात काय मॅडम का बरोबर आहे. त्यांच्याकडून जर चुकीचे शब्द गेले असतील तर ती निश्चित योग्य बाब नाहीये. पण त्याच्यानंतर साहेबांसमोर आपली चर्चा झाली. तुम्ही पण होतो ढोंगसाहेब. सरांनी स्वतः फाईल पाहिली आहे आणि याच्यात तेव्हाही आपण हेच म्हटलं होतं की आपण लवकरात लवकर याच्यात कारवाई करू. आतापर्यंत इतर कुठल्याही कारणांमुळे ह्याला थोडा डिले झाला आहे. इलेक्शन्स होत्या किंवा बाकी इतर कारणांमुळे. पण आता या प्रक्रियेला गती घेऊ. सर नवीन तहसीलदार साहेब आलेत. आता माझं सांगणं मी आता आमदार साहेबांशी बोललो, त्याच्या अगोदर प्रांत साहेबांशी बोललो. पहिलं मला असं कळलं आमच्या सचिवांनी सांगितलं की व्हॅल्युएशन इकडे प्रांत सबनी साहेब म्हणाले की व्हॅल्युएशन त्यांनी काढायचे. ते म्हणाले की नाही असं झालं आणि त्यानंतर इकडे झालं. मार्केट कमिटी शेतकऱ्यांच्या जो कांदे मिळाले पाहिजे त्याला सहमती आम्ही संचालक मंडळाने कारवाई केली. त्याच्यावर बोजा चढला. आमच्या हातात आता लिलाव करण्याची प्रक्रिया तुमच्या हातात आहे. त्यांचा उद्रेक फार आहे हे आमच्या हातात नाहीये. आता आमदार साहेबांना फोन केला, त्यांनी पण स्पीकरवर सांगितलं. ते म्हणाले खासदार साहेबांशी बोलतो, मी अजयाशी बोलतोय. आणि 5 तारखेला त्यांनी सांगितलं की प्रांत साहेब आता ते मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहेत. प्रांत साहेब त्यांच्याशी बोललो, माझं बोलणं झालं. तर प्रांत साहेब, मामलेदार साहेब आणि आपण सर्व स्टाफ आणि माझी शेतकरी संघटना आम्ही हे सगळं मिटिंग घ्यावी. आणि तुम्हाला म्हणतो तसं 2 महिन्यात नाही मिळाले तर आम्ही त्यांना सांगितलं, आश्वासन दिलं की संचालक मंडळ मार्केट कमिटी आणि हे आमच्या हातात लिलाव करणं आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे आम्हाला त्यांना दिलेलं आहे. आमदार साहेबांनी पण ते आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांना म्हणालो तुमचं रद्द नका करू, स्थगित करा फक्त तोपर्यंत. ते असं त्यांना बोललेलं आहे आणि त्यांना लेखी ते देतोय. बरोबर ना मॅडम? कसं होतं आता आमच्या हातात नाही लिलाव करणं. मॅडम शेतकरी संघटना तुमचा आदरच करते. परंतु ज्या शेतकऱ्यांचे पैसे ज्या व्यापाऱ्यांनी रखडवलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या मुलांचे ऍडमिशन रखडलेले आहेत. एक मुलगा BSc झालेला आहे, त्याला MSc ला ऍडमिशन घ्यायचंय पण पैशाअभावी तो ऍडमिशन घेऊ शकत नाही. एका शेतकऱ्याचं पॅरालिसिस झालेलं आहे, त्याला औषधोपचार होत नाहीत. पैशाअभावी हे सर्व शेतकरी मारून टाकायचे का? त्याच्यामुळं हे जर त्यांनी 4-4 वर्ष खेळवत ठेवलेलं आहे ज्या व्यापाऱ्यांनी आणि तो व्यापारी ह्या शेतकऱ्याला तर दादागिरी करतोय त्याच्यावर ते जर विचारायला गेले त्यांच्यावर INC कायदेशीर गुन्हा दाखल करतात. आणि मग जर शेतकरी आता तो शेतकरी बोलू शकत नाही. तो शेतकरी एवढा घाबरलेला आहे. मगाशी म्हणाले पिस्तूल दाखवलेला आहे त्यांनी. आता वाणी साहेबांनी त्यांची मुलाखत देखील घेतलेली. असे तर ते जर माधुरडा व्यापारी असेल तर त्याच्या कारवाई ही झालीच पाहिजे. कायदा सुव्यवस्था हातात घेत असेल आणि धमकावण्याची भाषा करत असेल तर ठीक आहे, आपण पण पोलीस स्टेशनला त्याच्याबाबत पत्र देऊयाच. सरांशी चर्चा करून आता आज तहसीलदार साहेब नाही आहेत, ते इलेक्शनच्या ट्रेनिंगसाठी पुण्यातच आहेत. ते आल्यानंतर त्यांच्याशी 5 तारखेला येणार. 5 तारखेपर्यंत आहे, 6 तारखेला येतील. 1 ते 5 तारखेपर्यंत ट्रेनिंग आहे, 6 तारखेला साहेब येतील. तुम्ही प्रशासनाच्या वतीनं शेतकऱ्यांना 1 मिनिट प्रशासनाच्या वतीनं शेतकऱ्यांना
असा ॲश्युरन्स द्या की आम्ही लवकरात लवकर म्हणजे किती दिवसात, मी असं बोलू शकत नाही. मला बोलू द्या ना, मला बोलू द्या. मॅडम अधिकारी आहेत, त्यांना माहिती आहे किती दिवसात येईल. त्यांनी थोडंसं आम्हाला सांगावं किंवा 8 दिवसात मार्गी लागेल, 15 दिवसात लागेल, 1 महिन्यात लागेल का 2 महिन्यात. हे तुम्ही जर प्रशासनाचे, कारण ते सगळं तुमच्याकडे. आता बाजार समितीचा प्रोसिजर बी काय याच्यासाठी हे बी सांगा मला, वेळ काय लागेल त्यांनी सांगितलं. ऐका ना तुम्ही, त्यांनी आता मॅडम तुमचं लक्ष नाही, ते रेडी रेकनर प्रमाणे त्याचं व्हॅल्युएशन घेणार, ते प्रांतांकडे पाठवणार, त्यांच्याकडून परवानगी घेणार आणि मग ती पुढची प्रोसेस. मॅडमने ते सांगितले. आता या सगळ्या याला किती कालावधी लागेल ते थोडं आपण समजावून सांगितलं. शक्य तितक्या लवकर आपण हे मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. सर आले की मी तहसीलदार साहेबांशी चर्चा करते. सरांच्या समोर हे प्रकरण परवा ओझरचं पाहिलेलंच आहे. डिटेल याच्यातले सगळे प्रॉज अँड कॉन्स बघून लवकरात लवकर हा लिलाव करण्याचा आपण प्रयत्न करू. आणि त्या व्यापाऱ्यावर देखील कारवाई, कडक कारवाई आपल्या पातळीवर करण्यात यावी ही शेतकरी संघटनेकडून, बाजार समितीकडून व सर्व शेतकऱ्यांकडून विनंती आहे. असा मागोटा व्यापारी परत कोणी शेतकऱ्यांवर त्रास केला नाही पाहिजे शेतकऱ्यांना, व शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ दिले पाहिजे अशी कारवाई आपणाकडून करण्यात यावी, तहसीलदार साहेबांकडून करण्यात यावी ही शेतकरी संघटनेकडून विनंती झालेलीच आहे. तुम्हाला असं आश्वासन म्हणण्यापेक्षा आम्ही प्रयत्नच करणार आहोत की लवकरात लवकर हे लिलाव होते. हे आपण लेखी देऊ शकू का? लेखी देऊ शकू का? हो, हे जे मी बोलले ते लेखी देऊ. हां बस, मग आपल्या लेखी पाहिजे. आपण उपोषण थांबवू. जे मी आता बोलले ते ऑन रेकॉर्डच आहे, त्यामुळे नाही तरी पण पत्र. त्यामुळे मी विनंती करते, इथं बसलेले सगळे शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे नेते यांना विनंती करते की आपण तात्पुरत्या स्वरूपात का होईना हे आंदोलन स्थगित करावं. लवकरात लवकर आपण हा प्रश्न मार्गी लावला. मॅडम, माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आता या ठिकाणी आम्हाला सर्वांना या ठिकाणी आश्वासित केलं. या ठिकाणी अनेक दिवसापासून महसूल विभागाच्या कारवाईला दिरंगाई झाल्यामुळं या ठिकाणी आज या ठिकाणी आम्हाला उपोषणाला बसायला लागलं. राजू शेट्टीने अनेक वेळा त्या ठिकाणी प्रयत्न केले, परंतु दिरंगाईमुळे आम्ही या ठिकाणी बसलोय. परंतु तुम्ही त्या ठिकाणी आला, आमच्या भावना समजून घेतल्या, त्याबद्दल तुम्हाला शेतकरी संघटनेच्या वतीने धन्यवाद देतो. आणि तुम्ही जे बोलला का आम्ही तुम्हाला लेखी आश्वासन देतो, पण हे लेखी आश्वासन तुम्ही देत असताना ते लेखी आश्वासन तुम्ही पाळलं जावं तुमच्याकडून, अशी मी तुम्हाला या शिवजन्मभूमीमध्ये विनंती करतो. कारण अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी जन्म झालेला आहे आणि तेथील शेतकऱ्यांवरती हा अन्याय होत असल्यामुळे आपण दिलेल्या शब्दात त्या ठिकाणी नक्कीच पाळशाल. तुम्ही दिलेला शब्द पाळला तर आम्ही त्या ठिकाणी तो शब्द पाळू. पण जर समजा त्याच्यात जर न्याय भेटला नाही तर याचा उद्रेक याच्या 10 पटीने होईल. याची काही वेळ येणार नाही, हे पण मी आताच सांगते. सर जॉईन झाल्यानंतर एक कॉमन मीटिंग घेऊन पुढची दिशा आणि लवकरात लवकर कसं हे प्रकरण मार्गी लावता येईल याचा निश्चितपणे आपण. मॅडम दुसरी गोष्ट, ते जे कोण महाजन आहेत ते उर्मट सारखे जर जुन्नरच्या लोकांशी बोलत असतील ते तर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. कुठल्याही नागरिकाला त्यांनी आरेकारे नाही केलं पाहिजे. एवढे जर कामाचे असतील तर त्यांचं प्रमोशन करा. एवढं उर्मट माणूस इथे नको. हे तुम्हीच महाजन ना? काय प्रकार, वस्तुस्थिती काय? हे नाही येते. हे काय, हे महाजन ना? हे महाजन हा, यांनाच म्हणतोय. काय वस्तुस्थिती नेमकी? तुम्ही लोकांना आरेकारी करून नाही करू शकत. मी कधीच बोलत नाही, कोणालाच बोलत नाही. जर मी चौकशी करते, जर असं काही झालं असेल तर त्यांच्यावर निश्चित कारवाई करू मी. ठीक आहे, तशी समज देऊ आम्ही त्यांना. एक मिनिट चौकशी करूनच. मी माझं वय आहे 65 वर्ष. मी तहसीलदार साहेबांना भेटायला गेलो होतो. तहसीलदार साहेब जागेवर नव्हते, तर मी बोललो कधी येईल हे आता मला माहीत नाही रे. ते बोलले ना एकदम रास्त आहे. ही जी लँग्वेज वापरतात ना तहसील कार्यालयामध्ये तरी मी तिथं काय तर ही जी भाषा मॅडमला भेटा ना. नाही आता त्यांनी असं म्हणजे कसं त्यांच्या घरचे नोकर समजतात. शेतकऱ्यांच्या इश्यू तुम्ही खालच्या स्टाफला मॅडम समजले. दुसऱ्याची भाषा करणं चांगलं नाहीये. मी त्यांना बोललो पण त्यावेळेस. ठीक आहे, चला आपलं पत्र आलं का? हो लगेच थांबा ना एक मिनिट. मला मान्य आहे का? हो. नाही, सगळ्यांनी सांगा मनापासून. त्यांनी मदत दिली आपल्याला, पत्र देणार आहे. मला म्हणतात इकडे बोलता सांगतो काय. आता प्रशासन म्हणजे तहसीलदार ऑफिस आणि बाजार समिती या दोन्हींचं लेखी मिळाल्यानंतर त्यांनी 2 महिन्याचा अवधी दिलेला आहे आपल्याला निलावासाठी. बरोबर, कायदेशीर कारवाई 2 महिन्यात पूर्ण करणार. 2 महिन्यात ते निलाव करणार. जर 2 महिन्यात जर निलाव झाला नाही तर
2 महिन्यानंतर आपण याच्यापेक्षा संचालक मंडळाच्या वतीनं संचालक मंडळाच्या सह आपण उपोषणाला या ठिकाणी नसणार तर तहसील कार्यालयात सभापती उपसभापती यांच्या बरोबर आपण तहसील कार्यालयात पुढील उपोषण करणार. आपण या लेखी आश्वासनासह आपण हे उपोषण तात्पुरतं स्थगित करीत आहोत. सगळ्या शेतकऱ्यांच्या आता तहसील कार्यालयाने सुद्धा शब्द दिलेला आहे, जर ते लेखी पण देत आहे, जर 2 महिन्याच्या आत जर तसं झालं नाही तर सर्व संचालक मंडळ आमचं बाजार समिती आम्ही सर्व तुमच्या पुढे असू तहसील कार्यालयात उपोषण करायला. हा मी सर्व संचालक मंडळाच्या वतीने शब्द देतो. राजू शेठ, तुम्ही उपोषण सोडताय, काय ठरलं? मी अजून उपोषण सोडलं नाही, मला अजून लेखी निवेदन आलं नाही. ज्यावेळेस मला निवेदन येईल मी संपूर्ण वाचन करेल. मी आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांशी चर्चा करेल. निवेदन दाखवून सगळ्यांचं म्हणणं असं आहे आता आपण उपोषण स्थगित करावं. रेकॉर्ड झाले ना ते. ठीक आहे, त्यांनी शेतकऱ्यांची जर इच्छा असेल मी उपोषण स्थगित करू. आणि जर त्यांनी 2 महिन्याच्या नंतर पैसे दिले नाही तर आमच्या सर्व शेतकऱ्यांना व्याजासह पैसे बाजार समितीने जबाबदार राहील. बाजार समितीची जबाबदारी राहील पैसे द्यायची. तुम्ही मला पत्र देताय, तुमच्यामुळं मी उपोषण सोडतोय. नाही काही असेल ते बाजार समितीने जबाबदारी घ्यावी. बघा, तहसील कार्यालयाने देखील आपल्याला पत्र देत आहेत, बाजार समिती देखील पत्र देते. मगाशी सांगितल्याप्रमाणे निलावाची प्रक्रिया तहसील कार्यालय पार पाडणार आहे. अन्य जर नाही झालं तर स्वतः सभापती संजयरावजी काळे साहेब, उपसभापती प्रकाशजी ताजने साहेब आणि आम्ही सगळे संचालक मंडळी तुमच्या पुढे उपोषणाला तहसीलदार कार्यालयात बसू याची आम्ही ग्वाही देतो. हात जोडून विनंती आहे, आम्ही तुमच्यातलेच आहोत. आता हे उपोषण आपलं स्थगित करा, मागे घेऊ नका, हीच आपल्याला विनंती आहे. दुसरा विषय, जो तुम्ही निवडणूक काळामध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं उमेदवारांनी म्हणजे सभापतींनी शेतकऱ्यांना विमा काढणार, त्याचं एक आम्हाला लेखी निवेदन द्या. लेखी द्या आम्हाला. थांबा ते एक आम्हाला लेखी द्या. महिनाभरात आमचा विमा उतरवला जाईल. 100% हा विषय झाला. साहेबांनी साहेब विम्याच्या बाबतीमध्ये त्यांचं म्हणणे लेखित आपण प्रोव्हिजन केलेली आहे. वेगवेगळ्या ऐका ना आपण त्या योजनेमध्ये प्रोव्हिजन केलेले आहे. त्यांना तो शब्द ते म्हणतात लेखी द्या. सरकारची परवानगी ज्या क्षणी येईल त्या क्षणी सगळ्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचा विमा उतरवलेला असेल. एकदम बरोबर. आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे 50 लाखाची. तुम्ही अर्धा मिनिट आता तुम्हाला प्रोसिडिंग दाखवतो. तुम्ही इथंच आहात. यासाठी आम्ही त्यात प्रयत्नशील आहोत. सन्माननीय पणन मंत्र्यांची त्याला परवानगी लागते, सरकारची परवानगी लागते. त्याला ते हेड नाही, स्पेशल केस म्हणून आहे. आणि त्याची परवानगी ज्या दिवशी मिळेल, समजा उद्या मिळाली तर उद्या, आणि समजा 4 महिन्यांनी मिळाली तर 4 महिन्यांनी, आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांचा विमा राजाभाऊ काढायचा आहे. आम्ही त्याच्याशी कटिबद्ध आहोत. आम्ही बांधील आहोत. माऊली खंडागळे कोणासोबत? बघून घ्या. माऊली खंडागळे कोणासोबत? शेतकऱ्यांसोबत. सर्व संचालक मंडळ शेतकऱ्यांसोबत. नाही थांबा, निवेदन येऊ द्या. कुठलं निवेदन? हो आपलं पत्र येऊ द्या. अरे कॅमेरा पुढे बोलले. अरे कॅमेरा पुढे बोलले. साहेब कॅमेरा पत्र येऊ द्या. पत्र येऊ द्या. हो साहेब थांबा, पत्र शेतकरी सगळे माग पुढे बोलायला नको. थोडं जागा पुढे सारखा बरं. कॅमेरा पुढे बाईट दिली. कॅमेरा पुढे बाईट दिली. कॅमेरा पुढे मेन शेतकरी कुठे आपली? पैसे शेतकरी आजी तिकडे सगळे आमचं काय म्हणणं ऐका ना, आता पत्र घ्यायचं. हो साहेब ते पण देत आहे ना. बसा खाली. आमचं काही तुमच्या विरोधात नाही. काही संतोषांना मान्य का तुम्हाला? काय प्रेशर नाही ना. 2 महिन्यांनी आणि हे खाली 2 महिन्यांनी तुमच्या बरोबर आपण सगळे मिळून तहसीलदार कार्यालयावर
शब्द आहे आमचा संचालक सगळे. परत मला म्हणायचं नाही कोणी का लय- अरे लगेच कोण नाही उठून म्हणत, नाही कोण म्हणत, नाही म्हणत. राजू शेठ. हे बघ, कोण म्हणतात ते? नाही, हो, नाही, राजू शेठ. त्यांचं नाही, सांगणार नाही, त्यांचं बरोबर आहे. परत शेतकरी म्हणतील तुम्ही लगेच उपोषण उपोषण करा. का सोडलं? असं नको. हो, लिहून टाका हाताने, चला तारीख टाका ना हाताने. सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी आपला आभारी आहे. आज जे आंदोलन झालं त्या संदर्भात काय तुम्ही जर नसते तर आज एवढे एकत्र जमले नसते काय. तुम्ही तुमच्या मार्फत एवढे शेतकरी एकत्र जमलेत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली तुम्ही काहीतरी इथं. त्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकरी संघटनेचा मी आभारी आहे. शेतकरी संघटनेचा विजय असो. शेतकरी संघटनेचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शरद तुझं काय म्हणणं? बरोबर जायचं आपल्याला जरा. आपल्याला जायचं जरा. शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. सचिनला पाचतो अजून एक घ्या इकडे. हो फोटो घ्या म्हणून. सचिन भाऊंना पण पाचतो इकडे. हो पांडे आपल्याला सांगा. हो सचिन भाऊंना अजून दोन एक हाप करा. अजून हे पण आहे, त्यांना पण घ्या खांडग्याला. अजून एक हाप आपको. त्यांना खाडगे पण आहे. हो फोटो काढा. सगळं पिऊन घ्या. ओके. हा, या. हो आज एक ग्लास आला झाला. कोण आहे तुम्ही ना? हो खांडग्यांना द्यावे. हो, थोडा आता असं. हा येऊ द्या ग्लास. येते येते येते. एकच मिनिट. इकडे ग्लास घ्या ना. तोपर्यंत तुम्ही हे घ्या ना त्यांचं. हॅलो सोबत राजेभाऊ ढोमशे उपोषण सुटलेलं आहे, नेमकं काय ठरलं? थांबा सही पोच घेतो फक्त. हा घ्या पोच. एक मिनिट सही करा. हे द्या आम्हाला द्या. हा तेच ते सेम आहे, बदललं नाही हो. कोणत्या एक वर्ष सही करा. खालच्या याच्यावर द्या. याच्यावर द्या. हा पत्र मिळालं. हा पत्र मिळालं. खूप करण्यात आलं. हो हो तकूब तकूब रद्द नाही. आम्ही तुमच्या बरोबर आहे. आम्ही पुढच्या वेळी तुमच्या बरोबर. नाही नाही नाही. राजू वाचलं का? तुम्ही उपोषण सोडलं तरी काळे साहेब त्या अडतरला सोडणार नाहीत, हे ठरलंय. नाही, तुम्हाला नुसतं नाही उपोषणाला बोलायचं तुमच्याबरोबर. पण ती वेळच येऊन देणार नाही. देणार नाहीत मग. तुम्ही इथे बसलोच म्हणजे काय मार्केट कमिटीचं घोषणावं नाहीये. सगळं शूटिंग चालू गोलक साहेब पण याच्यात आहेतच. हो आम्ही आहे तुमच्या सोबत. हा चिंता शिरोली सोबत आहे. राजू शेठ काय ठरलं उपोषण आपण काय उपोषणानंतरचं निवेदन देतो. हा सांगा. आज म्हणजे ओझर तेजवाडी शिरोली परिसरातील व्यापारी कांदा विक्रीचे पैसे व्यापाऱ्याकडे राहिले होते. त्या संदर्भात मी आज बाजार समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण म्हणजे सुरू केलं. सुरू करताना आम्ही सर्वांना म्हणजे तहसील कार्यालय असेल, बाजार समिती असेल, DYSP असेल, पोलीस स्टेशन असेल, AR ऑफिस असेल, सगळ्यांना नियमानुसार मी निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत मी आज उपोषण सुरू केलं. या उपोषणामध्ये आज मला सगळ्यांशी चर्चा करता आली. यामध्ये बाजार समितीचे सभापती माननीय संजयजी काळे साहेब, तसेच उपसभापती ताजने साहेब, बाजार समितीचे संचालक माऊली शेठ खंडागळे, बाजार समितीचे संचालक भास्कर शेठ गाडगे साहेब, पुन्हा कासार साहेब, गोलब साहेब, NM काळे, गणेश संचेती या सर्वांच्या उपस्थितीत बरबळ साहेब या सर्वांच्या उपस्थितीत मला त्यांनी आश्वासन दिलं, लेखी आश्वासन दिलं. या 2 महिन्याच्या आतमध्ये कांदा विक्रीचे पैसे दिले जाईल. जर जमिनीचे लिलावाची प्रक्रिया करून कांदा विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना दिले जाईल. आणि ते जर मिळाले नाही तर आम्ही तुमच्या सोबत राहील. पहिलं आंदोलन आम्ही तुमच्याबरोबर राहू, पुढे राहू. आणि आमदार साहेब, तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके यांनी सुद्धा मला 5 तारखेला मिटिंगला आम्हाला शेतकऱ्यांना बोलवलं. प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब यांच्या उपस्थितीत मिटिंग लावून शेतकऱ्यांच्या पैसे मिळण्यासाठी त्या जमिनीचा लवकरात लवकर लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे कसे मिळतील या संदर्भात चर्चा केली जाईल. आणि दुसरा विषय, आपण सभापती साहेबांनी आम्हाला जाहीर केलं होतं का तालुक्यातील शेतकऱ्याजवळ शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात जो शेतमाल विक्री करेल त्या सर्व शेतकऱ्यांचा विमा काढला जाईल.
ते सुद्धा मला आज लेखी आश्वासन त्वरित पणन संचालकाची परवानगी घेऊन त्वरित आम्ही शेतकऱ्यांना विमा काढू, तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा देऊ असं मला जाहीर आश्वासन दिले. मी सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या विचाराला म्हणजे विचार विनिमय करून सर्व शेतकऱ्यांनी सांगितल्यानुसार मी माझं उपोषण आज स्थगित करीत आहे. आणि या 2 महिन्यामध्ये बाजार समिती आणि तहसील कार्यालय यांनी म्हणजे सर्वांनी जबाबदारीपूर्वक सांगून मला विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन सभापतींनी पण मला बरेच सहकार्य करून उपसभापती असतील, माऊली शेख, ज्यांना आम्ही फोन केले त्या फोनला प्रतिसाद देऊन त्यांनी आमच्या उपोषणाला साथ दिली. त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि सर्व शेतकऱ्यांनी मला साथ दिली त्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा मनापासून आभार मानतो. बाजार समितीचे सचिव असतील, गोंगडे साहेब वारंवार मला सहकार्य करत होते. म्हणजे उपसचिव सर्व आमचे शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष संपतराव गायकवाड असतील, पुन्हा आपले सगळ्यांना नेहमी म्हणजे आपली काही आंदोलन असेल, माझं आंदोलन असेल, प्रथमतः वाणी साहेब येतात. वाणी साहेब मला सहकार्य करतात आणि या उपोषणातून ते मार्ग काढतात. त्यांचाही मी शिवनेरी शेतकरी संघटनेच्या वतीने मी आभार मानतो. आणि हे आज उपोषण मी आज स्थगित करतो. धन्यवाद. राजू ढोमशेंनी उपोषण सोडलेलं आहे. शेतकरी संघटनेचा छत्रपती शिवाजी महाराज की राजू ढोमशे आंदोलन करतात, उपोषण करतात, ते उपोषण सोडतात. अनेकदा त्यांचा आरोप होतो की राजू ढोमशे मॅनेज झाले. नाही असं काही घडले का? असं कधीच होऊ शकत नाही. ते निस्वार्थी आहेत, त्यांच्यात कसलाही स्वार्थ नाही आहे. ते सगळी जी कामं करतात ती शेतकऱ्यांसाठीच अगदी प्रामाणिकपणे करतात. याचं कौतुकच आहे. राजू ढोमशे मॅनेज होत नाही, कधीच होणार नाही आणि होणार पण नाही, तर होतं नाही. थँक्यू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.